ओके डन. नमस्कार, माझं नाव अमोल लक्ष्मण गोडसे. मी वालचीनगरला राहतो. इंदापूर तालुक्यामध्ये एक गाव आहे माझं. आत्ताचं जर वय बघितलं तर 45 वर्ष आहे. माझं वजन जे 86 किलो होतं आणि 1.5 वर्षापूर्वी मे महिन्यामध्ये मागच्या वर्षी मी आणि माझी मिसेस दोघंच आम्ही या सेमिनारसाठी आलो होतो. आल्यानंतर एक मनामध्ये विचार आला की आपण हे करून बघायला काय हरकत आहे, एवढं सगळेजण करतात तर आपण करायला काय हरकत आहे. आणि केल्यानंतर माझं जे वजन आहे ते 74 किलोवरती आहे. म्हणजे 86 पासून 74वरती मी 3 ते 4 महिन्यामध्ये आलो. त्याच्यानंतर पुन्हा थोडासा या सिस्टीममध्ये ब्रेक होत राहिला, हे झालं ते झालं आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आता माझं वजन जे आहे ते 80वरती सेट आहे. म्हणजे आता ते कमी पण होत नाही, वाढत पण. दुसरा भाग जर सांगायचं झाला तर त्या पिरियडमध्ये माझ्या वजन जास्त असल्या कारणामुळे मी शिक्षक आहे, त्यामुळे माझा उभा राहून राहण्याचा जॉब होता आहे. त्यामुळे व्हायचं कसं की दिवसभर उभा राहिल्यामुळे मला वेरिकोजचा पण खूप मोठा त्रास होता. तर 1.25 वर्षामध्ये आत्ता जर बघितलं तर 20% मला वेरिकोज शिल्लक आहे. म्हणजे जवळजवळ 80% माझ्या वेरिकोजमध्ये फरक पडलेला आहे. एनडीएस केल्यानंतर जो काही थकवा आहे तो 100% जातो, ह्याची खात्री तुम्हाला मी देतो. आज सकाळी मी 3:30ला उठलोय. वालचंदनगरपासून इथपर्यंत स्वतः गाडी ड्राईव्ह करत सासू सासऱ्यांना मिसेसला घेऊन आलेला आहे. इथं आल्यानंतर सेवा पण केलेली आहे. माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं का की बाबा मी एवढा प्रवास केलेला आहे किंवा वगैरे म्हणून, तर तुम्हाला जाणवत असेल की मी 100% तेवढाच फ्रेश आहे. आत्ता इथून देखील पुन्हा हा सेमिनार सुटल्यानंतर मी माघारी वालचंदनगरला गाडीवरतीच जाणार, गाडी ड्राईव्ह करतच जाणार आहे. रात्री जायला 11:30-12 वाजता. पण ही एनर्जी कुठून आली तर फक्त आणि फक्त एनडीएसमुळे आलेली आहे. खरं सांगायचं तर एनडीएसने मला काय शिकवलं तर काय खावं आणि किती खावं. मला वाटतं तुम्हाला हा भाग आज देखील लक्षात आला असेल की आपण काय काय खात असतो. आता सरांनी देखील मागच्या 10 मिनिटांमध्ये मी पण पाठीमागे बसलो होतो, बराच भाग सांगितला नॉनव्हेजच्या संदर्भामध्ये. तो पण भाग अतिशय आणि 100% सत्य आहे. तर त्याची जाणीव तुम्हाला होईलच. थोडंसं माझ्या आईबद्दल सांगतो. माझ्या आईचं वय आहे 65 वर्ष. तिला पाठीच्या कण्याचा खूप मोठा त्रास होता. अक्षरशः थोडंही चालवत नव्हतं. समजा तिला ती अकलूजला राहते, अकलूजवरून जर का वालचंदनगरला घेऊन यायचं झालं तर तिला मला स्पेशल गाडी घेऊन करून आणावं लागत होतं. त्यावेळी माझ्याकडे पण गाडी नव्हती, त्यामुळे मला तिला स्पेशल गाडी करून घेऊन यावं लागत होतं. आणि सिच्युएशन एवढी विचित्र होती, बीपीची गोळी पण तिची चालू होती. पण तिच्या बहिणीने म्हणजे माझ्या मोठ्या मावशीने तिला सांगितलं की एनडीएस कर आणि फरक पडेल. तिने ते केलं, मनापासून केलं. आणि आत्ता मला सांगायला अभिमान वाटतो की ती आत्ता अध्यात्म प्रसार करते. जवळजवळ आठवड्यामध्ये 300 किलोमीटर एसटीने प्रवास करते. हे शक्य झालं ते फक्त आणि फक्त एनडीएसमुळे झालेलं आहे. त्यामुळे कंद सरांचे आणि चव्हाण सरांचे आभार किती मानावे हे 100% कमीच आहे. डॉक्टर तर त्यावेळी सांगायचे की आता तिचं वय झालेलं आहे, तुम्ही जास्त काही भांडत पडू नका, गोळ्या खावा, पेन किलर घ्या आणि जसं तिचं जेवढं आयुष्य राहिलेलं आहे तेवढं तुम्ही सुकर करा. पण एनडीएसमुळे तिच्यामध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे. आज पण ॲक्च्युली ती येणार होती, पण माझी 2 मुलं आहेत, त्यांच्याकडे पाहण्यासाठी कोणी नव्हतं म्हणून तिथे तिकडे थांबलेली आहे. कारण सासू सासऱ्यांना मला इथे घेऊन यायचंच होतं आज. ते एक गोंदवलेकर महाराजांची गोष्ट तुम्हाला माहिती असेल की त्यांना एक शिष्य येतो आणि विचारतो की नामामध्ये किती ताकद आहे ते तुम्ही सांगाल का. तर त्यावेळी गोंदवलेकर महाराज त्यांना म्हणतात की तुम्ही काय करा, तर हा पेढा आहे ना तो खूप गोड आहे असं मी तुम्हाला सांगतो, तर ते चालेल का. तुम्ही नाही, त्यापेक्षा तुम्ही खाऊन बघा ना किती गोड आहे. तसंच आहे आपल्या एनडीएसबद्दल जर पाहायचं झालं तर तुम्ही हा अनुभव स्वतः घेण्याची गरज आहे. जेवढा तुम्ही हा अनुभव स्वतः घ्याल, मी आज तुमच्यासमोर उभा आहे तसं उद्या तुम्ही येऊन ते सांगा की एनडीएस किती महत्त्वाचं आहे. तर सर पुन्हा एकदा मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि पुन्हा इथं सेवेला येण्याची मला संधी द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुमचा फोन नंबर सांगा. माझा फोन नंबर आहे 9970 180007. बरं, ताईंकडे द्या, ताईंना अलीकडे येऊ द्या, तुम्ही पलीकडे व्हा. सर्वांना नमस्कार. मी सौ प्राजक्ता अमोल गोडसे.
वालचंदनगरहून आलेली. मी पण मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये NDSचं हे सेमिनार केलं होतं. मलाही पिरियडचा खूप त्रास होत होता. म्हणजे आता इथं जवळजवळ खूप महिला उपस्थित आहेत. आपण पाहायला जर गेलो तर महिलांना हा त्रास होतोच. पण मी अकलूजमध्ये एका ठिकाणी एक ट्रीटमेंट घेत होती की ज्याच्यामध्ये मला 15 दिवसाला जवळजवळ 2000 रुपयाच्या गोळ्या खावा लागायच्या. त्या 3 टाईम गोळ्या असायच्या. सकाळी 6 गोळ्या, दुपारी 6 गोळ्या, संध्याकाळी 6 गोळ्या. म्हणजे आता आपण जर बघायला गेलो ना तर आपला आयुष्य असं झालं आहे ना की आपण गोळ्यांवरच खूप जगतो असं झालं आहे. पण सरांचा सेमिनार केल्यापासून म्हणजे एवढी छान अनुभूती आली आहे ना की म्हणजे वजन पण कमी झालं माझं 7 किलो आणि एवढं फ्रेश वाटतं. जसं की आता सरांनी सांगितलं की सासूबाईंचा अनुभव. आणि मला कधी कधी सासूबाईंकडे बघितलं ना की असं म्हणजे वाटायचं की बाबा ह्या एवढ्या माझ्यापेक्षा म्हणजे यांचं वय आहे पण ह्या कधी दमत नाही, त्या कधी थकत नाहीत, एवढ्या म्हणजे ह्या एनर्जेटिक आहेत, माझ्यापेक्षा जास्ती पळतात आणि मला म्हाताऱ्यासारखं होतं आहे, मी दमती आहे, मला थोडंसं काम केलं की थकवा येतो आहे, नको होतं आहे. पण आता इतकं छान वाटतं ना, इतकं छान वाटतं की दिवसभर म्हणजे मी म्हणजे ट्युशन टीचर आहे, माझ्याही घरी क्लास असतात, 10वीचे मी क्लास घेते. दिवसभर म्हणजे काम सुरू असतं पण अजिबात थकवा नसतो. आणि खरं सांगायचं झालं तर आमचं सगळं कुटुंब हे जी NDSची सिस्टीम आहे ते फॉलो करतात. म्हणजे आम्ही दोघंही करतो, आमच्या सासूबाई पण करतात, माझी जाऊ करते, दीर करतात आणि माझी नणंद पण करते. आणि सगळ्यांना इतकी छान अनुभूती आलेली आहे. आणि आपण म्हणतोच बरं का खरं की पण अनुभूती घेतल्याशिवाय म्हणजे आपल्याला कुठलाही प्रसंग लक्षात येत नाही. पण सरांचे खरंच खूप खूप आभार आहेत की सरांमुळे आपल्याला हे सगळं समजतं. नाहीतर आपण पहिल्यापासून म्हणतो की बाबा खरंच म्हणजे दवाखाना वगैरे खूप जड आहे त्या गोष्टी, आपण अनुभव घेतो त्या गोष्टींचा. घरामध्ये जर कुणाला बरं नसेल तर आपण बघतो की त्या व्यक्तीचे पण आणि घरातल्या व्यक्तींचे पण किती हाल होत असतात त्याच्याबरोबर. पण आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे जर ह्या गोष्टी खरंच सगळ्या अंमलात आणल्या तर आपल्याला खरंच 100% त्याचा फायदा होणार आहे. आणि मी पुन्हा एकदा सरांचे खूप खूप आभार मानते की इथं बोलायची संधी दिली. आणि तुमच्या सगळ्यांना कळकळीची विनंती करते की आज जे सरांनी सांगितलेलं आहे ते 100% फॉलो करण्याचा प्रयत्न करा. नाही, तुमचं नाव आणि फोन नंबर. माझं नाव सौ प्राजक्ता अमोल गोडसे. माझा फोन नंबर 89964736 खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही सेवेसाठी आला, दिवसभर सेवा केली, तुमचा अनुभव शेअर केला. जोरदार टाळ्या यांच्यासाठी, सगळ्यांनी यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या. धन्यवाद, आभार, प्रणाम.